कोणत्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या स्टॉकचा व्हॉल्यूम चांगला असला पाहिजे. पण व्हॉल्यूम म्हणजे नक्की काय? तर व्हॉल्यूम हा एक इंडिकेटर आहे जो इंडिकेट करतो की पर्टिक्युलर स्टॉकमध्ये किती बाइंग आणि सेलिंग होत आहे. फॉर एक्झाम्पल, मी इन्फोसिस मध्ये 9 फेब्रुवारी 2024 ला कॅन्डल बघते आणि त्या कॅन्डलचा व्हॉल्यूम 4.6 मिलियन आहे. तर याचाच अर्थ त्या दिवशी इन्फोसिस मध्ये 46 लाख शेअर्सची बाइंग आणि सेलिंग झाली आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या स्टॉकचा एव्हरेज व्हॉल्यूम बघून पण ठरवू शकतात की त्या स्टॉकला इन्व्हेस्टमेंटसाठीच घ्यायचं की नाही. कारण ज्यावेळेस स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त असतो, मिलियन्स मध्ये असतो, तशा स्टॉकला तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जाऊ शकतात. या स्टॉकला लिक्विड स्टॉक पण बोलतात. पण तेच जर एखाद्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम कमी 1000 मध्ये असेल तर अशा पेनी स्टॉकला, इलिक्विड स्टॉकला अवॉइड केलं पाहिजे. कारण त्याच्या इलिक्विडिटीमुळे, कमी व्हॉल्यूममुळे त्या स्टॉक्समध्ये मॅनिप्युलेशन होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. सो अजून कोणत्या स्टॉक मार्केट टर्मिनॉलॉजी जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट करा आणि वेल्दी डेस्टिनीला फॉलो करा आणि कनेक्टेड राहा तुमचं स्टॉक मार्केट नॉलेज वाढवण्यासाठी.